तर थँक्यू सो मच वैभव सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळेल. एका साईडला स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले आणि त्या संघासमोर फाईट करेल श्रीशा 11 वागेश्वर हरिग्राम. टॉस जिंकला मॅच मध्ये हरिग्राम टीमना आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला स्वर्गीय सचिन पाटील बोरले टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील असे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रसाद पाटील. मागील मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी प्रसाद पाटीलचे पहिले एक अष्टपैलूची कामगिरी त्यांनी आपल्या टीमसाठी साकारली. मात्र त्याच केलीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील करावी लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे 4 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील बोरले संघ किती धावांचा लक्ष सेट करेल. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज तयार. प्रसाद पाटील समोर प्रफुल्ल पाटील चांबा. पहिलाच बॉल थोडासा रिदम चुकला. गोलंदाज पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅक वरती. प्रसाद पाटील समोर प्रफुल्ल पाटील. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड चेंडू डिलिव्हर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती. 2 धावा कंप्लीट केला. 2 धाब्यांना वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन करत असताना प्रफुल्ल पाटील हा फलंदाज. मॅच 4 षटकांची. एक षटक तुम्हाला पॉवर सर्कलचा पाहायला मिळेल आणि त्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल फलंदाज प्रफुल्ल पाटीलला. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हो महत्वाची विकेट. बिग धक्का. बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील बोरले टीमला फलंदाज प्रफुल्ल पाटील मैदानातून पार झालाय. नक्कीच मंगेश आपण बघू शकता आमच्या हरिग्राम संघाचे पुरस्कर्ते मंगेश जाधव. मंगेश आपण व्यासपीठावर आज ते हरिग्राम ग्रामपंचायतीचे लिपिक म्हणून कार्य पाहतात आणि गेले कित्येक वर्ष. मंगेश आपण व्यासपीठावर असता दिसतं बा. आणि त्यासोबत ॲडव्होकेट सिद्धी जाधव तुमचंही सहर्ष हार्दिक स्वागत इथे करतो. नवनिर्वाचित उपसरपंच अक्षय पाटील आणि त्यासोबत मी सदैव पाटील यांना विनंती करेन. गणेश पाटील देखील आहेत. सगळ्यांकडून टीमला भरपूर शुभेच्छा आम्ही देतो. रुपेश बोपी रोहन बोपी सगळ्यांकडून आम्ही टीमला शुभेच्छा देतो. सेकंड बॉल विकेट. बिग धक्का लागला. बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटीलला बोरले टीमला फलंदाज प्रफुल्ल पाटील मैदानातून बाहेर झाला. मॅच 4 षटकांची. नवीन फलंदाज भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये येईल. गोलंदाज तयार. ऑफ साइडला खेळला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. मात्र चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी वैभव आपण विचार केला तर एफर्ट 100% देण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक होते ते बालकृष्ण बोपी. मात्र चेंडू अडवू शकले नाही. जिथे 4 धाबा 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सिद्धार्थ ॲक्वा सर्व्हिस याच्याकडून जर लगातार 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक टीमसाठी देण्यात येईल. शुभेच्छा दोन्ही टीमला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रसाद पाटील समोर भूषण. प्रहार केला ऑफ साइडला. आता प्रॉपर पाठच्या रडार मध्ये स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकला फलंदाज भूषण पाटीलला. षटकार. 6 धावा जोडल्या जातील. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. प्रफुल्ल पाटीलची विकेट गेली. त्याच्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित दबाव निर्माण करेल. तो मात्र वागेश्वर हरिग्राम संघ मात्र आक्रमक रूप धारण केला. फलंदाज भूषण पाटीलला त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार एक षटकार पहिला वैयक्तिक 10 धावांचे योगदान दिलं करत फलंदाज भूषण पाटीलला. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आणि इथे मात्र यस पंचांचा इशारा की बॉल नो असेल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. हाईट फॅक्टर जास्त होता. लगेच पंचांना दंडित घोषित केला. नो. 1 धाव अवंतर जोडली जाईल. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल
13 या आकड्यावरती पुढचा बॉल फ्रीड असेल. थोडासा अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न झाला प्रसाद पाटीलचा आणि त्याच्या कारण 6 जास्त हाईट फॅक्टर पाहिलं जिथे नो बॉल अतिरिक्त धाव 1 जोडली गेल्या. 13 धाबा फलकावरती फ्रीडचा बॉल असेल. खुल्या संधी असेल फलंदाज भूषण पाटीलसाठी. छान वैयक्तिक चांगला खेळ साकारला. 1 षटकार 1 चौकार भूषण पाटीलच्या बॅटमधून आलाय आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रहार केला ऑन साईडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत पंतील दर्शक चेंडू चालला बॉडी लाईनच्या बाहेर दिलाय तडाखा. फलंदाज भूषण पाटीलला ठोकला दुसरा षटकार. आक्रमण करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये भूषण पाटील करता. 1 चौकार 2 षटकार चांगलं स्टार्ट दिलंय. करता बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले टीमला संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. प्रफुल्ल पाटीलची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे टीमची जबाबदारी होती ना ती आपल्या खांद्यावरती घेतली भूषण पाटील. तेवढाच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील साकारता. प्रेशर निर्माण केल्या गोलंदाज प्रसाद पाटील वरती. 19वा धाव पुस्तकावरती पहिला षटक मार्ग असता आणि एक चांगलं स्टार्ट ओपनिंग ब्लास्ट काय असते ना याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय फलंदाज भूषण पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय तिथे मात्र डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. अंतिम बॉल निर्धाव फेकला गोलंदाज प्रसाद पाटीलनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. चला आपण शॉर्ट टीम मीटिंग घ्या. विनंती असे हरिग्राम टीमला जास्त वेळ खर्च करू नका कारण की अजून एक सामना बॅलन्स आहे. त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण लगेच क्षेत्रशी सजून घ्या. प्लीज टीम मीटिंग नको आता जास्त फिल्डिंग लगेच लावून घ्या. हरिग्राम गावचे 40+ लेजंड महेश जाधव नरेश जाधव आणि त्यासोबत नरेश पाटील यांच्याकडून टीमला शुभेच्छा. सगळ्यांकडून सगळ्यांचं स्वागत आम्ही करतो. दोन्ही टीम अतिशय दमदार खेळत आहेत. खरं तर बोर्ले टीमला जो स्टार्ट हवा होता चांबो बाद झाल्यानंतर जो दमदार बॅटिंग खरं तर मैदानामध्ये होते खूप चांगली सुरुवात झाली आहे टीम बोर्लेकडून. एक चांगली लढत 2 चांगल्या संघांमध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस ताबाल्यात 19 1 विकेट गमावला मात्र चांगली सुरुवात मिळाली बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले टीमला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज पाहायला मिळेल. वागेश्वर हरिग्राम टीमचा अनु भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. समोर फलंदाज पहिल्या इन ऍक्शन मध्ये संदेश पाटील हा फलंदाज आज ओपनर हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. सेकंड षटक चला स्पीडअप करा जास्त वेळ खर्च करू नका. लक्ष असू द्या टीम हरिग्राम वारंवार तुम्हाला सूचना दिली जातं कारण की अजून एक सामना बॅलन्स आहे त्याच्यामुळे आपण थोडं स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. सेकंड षटक पहिलाच बॉल अनुभोईर समोर एक धाकड खेळाडू संदेश पाटील हा फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट. चेंडू चालला डीप मिड ऑनला. क्षेत्ररक्षक चकवा देत असताना चेंडू चालला बॉडी लाईनच्या बाहेर. संदेश पाटीलच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. 4 धाब्याने आता संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला ते मात्र 23-23 या आकड्यावरती. दोन्ही साईडनं आक्रमण केला जाता. एक चांगला टार्गेट सेट करायचा. टॉस जरूर आला प्रभाच्या उलट्या दिशेनं प्रवास जरूर करायचा मात्र तो प्रवास आम्ही सुखरूप करू एक चांगला टार्गेट सेट करू. प्रफुल्ल पाटीलची विकेट जरूर गेली आणि त्याच्यानंतर चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील आणि संदेश पाटील साकारतोय बोर्ले टीमसाठी. सेकंड बॉल अनुभोईर. पुन्हा प्रहार. हा चांगला फटका प्रॉपर इनटू द स्लॉट फेकून दिला. आउट ऑफ द फ्लॉट हा टोकला संदेश पाटीलनं षटकार. मेथी 6 धाबा बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले टीमला प्रेशर टाकला. गोलंदाजावरती आक्रमण करतो संदेश पाटील आणि भूषण पाटील. संघाची धावसंख्या पाहिली संघ 29-29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना बोर्ले संघ. प्रफुल्ल पाटीलचे विकेट गेले त्याच्यानंतर काय खेळ साकारतोय. दोन्ही फलंदाजांना आक्रमण केला आणि प्रेशर टाकला हरिग्राम टीमवरती. 4 षटकांची मॅच आणि अशा स्थितीमध्ये दमदार बॅटिंग संदेश पाटील आणि भूषण पाटील या मैदानाच्या आतमध्ये साकारता. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा अनुभोईर त्याच्यावरती आता प्रेशर आलाय. पुन्हा अगदी स्ट्रेट टाईव फटका ब्लॅक स्क्रीन समोर हा दुसरा चौकार फलंदाज संदेश पाटील
याच्या पाठमधून आला पाक काय केली जल्लोष करतोय सध्या खेळाडू कक्ष बोर्ले टीमचा कारण की पूर्णपणे आक्रमण करत असताना संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला डबल तिरी 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले संघ 33 धाबा धाव पुस्तकावरती 9 चेंडूचा खेळ बागा खरं तर समाप्त झाला अजूनही विचार केला तर 15 चेंडूचा खेळ बाकी आहे त्याच्यामुळे चांगलं स्टार्ट मिळाला बॅटिंग करत असताना बोर्ले टीमला टॉस जिंकलं तर गोलंदाजीचा निर्णय जरूर घेतला हरिग्राम टीमला मात्र त्याचा उत्तर दिलं तर मात्र बॅटिंग करत असताना नक्कीच बोर्ले टीमला संदेश पाटील इन ऍक्शन मध्ये आक्रमण झालं दोन्ही साईडनं आक्रमण केलं जातं आणि विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाज तयार पुन्हा प्रहार हा देखील फटका चांगला सुपर सुपर सेव उप्पर टुप्पर ठोकला संदेश पाटील ना षटकार तर मॅच मध्ये विकेट घ्यावा लागेल त्याच्यामुळे तुम्हाला प्रयत्न कट झालं हे सर्व काही आखावा लागेल तेव्हाच विकेट तुमच्या अकाउंट मध्ये येईल मात्र तशा रीतीनं खेळ साकारला जाईल का टीम हरिग्रामच्या माध्यमातून तब्बल 4 चेंडूमध्ये 20 धाबा खर्च केला अनुभवीनं धाब्यांची लयलूट करतो बॅटिंग करत असताना नक्कीच बोर्ले संघ संदेश पाटील इन्फॉर्म हा खेळाडू आणि तेवढाच चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल गोलंदाज तयार अनुभवीर अवे फ्रॉम द बॉडी प्रेशर यस पंचांचा इशारा की ऑप्स्टमच्या बाहेर 80चा वाईट अवंतर धाव जोडली जाईल अवंतर धाबेनं संघ पुढे सरसावला संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पण प्रेशरला साईडला ठेवून नैसर्गिक गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल अनुभवीला एखादी विकेट आली ना तर मॅच मध्ये धाबेवरती अंकुश लावले जाईल मात्र एखादा विकेट साठी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल हो प्रहार केलाय संदेश पाटील थांबणार नाही दिलाय तडाखा मल्तीसा टोकलाय हा तिसरा षटकार काय फलंदाजी पूर्णपणे आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतं संघाची धावसंख्या पाहिली तर 46 षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ अनुभवीर पहिला ओव्हरमध्ये 19 या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 27 धाबा अनुभवीनं खर्च केला पुन्हा प्रहार चेंडू आबेमध्ये विकेट इम्पॉर्टंट आहे त्यासाठी प्रयत्न तिथे थोडासा दूर चेंडू होता आणि तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती धाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं 12 चेंडूंच्या अखेरीस 1-5 स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले संघ जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती दोन षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 48 पहिल्या षटकामध्ये वैभव सर 19 धावा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 29 धावा दोन्ही षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग साकारली आणि खरं तर चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं तिसरं षटक घ्या एक अष्टपैलू खेळाडू सोपान म्हात्रे हा खरं तर गुणवंत खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल ना तर तुम्हाला विकेट ही महत्त्वाचे राहतील एखादा विकेट जो धाबेवरती अंकुश लावून ठेवेल सोपान म्हात्रे समोर फलंदाज पाहिलं तर भूषण पाटील हा फलंदाज इन ऍक्शन प्रहार केला दिशा दिली बॅकपास कव्हर लेगला चांगली फलंदाजी होते प्रत्येक दिशेनं फटका एक्झिक्यूट केला जाते आणि तिथे धाब्यांची लयलूट करतोय स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले संघ 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला 50 धाबा कंप्लीट करत असताना 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बोर्ले संघ
चांगली बॅटिंग घ्या तिसरा ना सलामीचा संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारतो प्रत्येक बॉलवरती मोठा फटका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो सोपान मात्रे सेकंड बॉल ऑन साइडला फ्लिक केला हेलिकॉप्टर टँक केलाय जिथे मेथीचा टोकलाय हा फलंदाज भूषण पाटीलला षटकार तिसरा आणि 6 धावेनं संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पहिली 58 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला पाक काय खेळ विस्फोटक बाणा अजमावला आणि तेवढं चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं प्रत्येक बॉलवरती हवा रॅकेट हवाई हल्ला चढवलाय बॅटिंग करत असताना भूषण पाटील आणि संदेश पाटीलला हा फटका फसलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पकडले झेल अखेर का संपलाय फलंदाज भूषण पाटीलचा खेळ धक्का लागला दुसरा बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले टीमला विकेटची गरज होती आणि अखेरकार तो विकेट घेतला गोलंदाज सोपान मात्रेना महत्वपूर्ण विकेट असेल कारण की इथून पुढे कदाचित धाबेवरती अंकुश लावला जाईल आणि तो प्रयत्न मॅच मध्ये करत असताना सोपान मात्रेनं विकेट घेतला दुसरा धक्का फलंदाज भूषण पाटील वैयक्तिक आपण भूषण पाटीलची केली पाहिली तर तब्बल 8 बॉल 26 धावांची उपयुक्त खेळी साकारली संघाची धावसंख्या पहिली संघ 58 या आकड्यावरती दमदार खेळी राहिली फलंदाज भूषण पाटीलची 8 बॉल 26 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि दुसऱ्या साईडनं आपण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज सोमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अखेर का यश मिळाला गोलंदाज सोपान मात्रेला मॅच मध्ये आता धावेवरती अंकुश लावला जाईल का पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल यस ऑप्शनच्या बाहेर सँडबार्कर सरांचा इशारा आला की बॉल वाईट या अतिरिक्त धाव जोडली जाईल अतिरिक्त धावफलक हल्लाय संघाची धावसंख्या पहिली 59 59 धावा भलं मोठं लक्ष सेट करत असताना अगेन्स्ट केलेल्या वागेश्वर हरिग्राम टीम समोर नक्कीच बॅटिंग करत असताना बोरले संघ जडमध्ये फेकला ऑनसाइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं एका धाबेनं संघ जाऊन पोहोचला 60 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक वरती फलंदाज आज ओपनर बॅट्समन संदेश पाटीलला तुम्ही पाहता त्याने देखील चांगला खेळ साकारला तब्बल 3 षटकार 2 चौकार आणि एक डब्बलच्या मदतीनं वैयक्तिक दमदार योगदान संदेश पाटील देता हलक्यात त्यांना पुश केला पुश करो खुश रहो हा मंत्र संदेश पाटीलला करत जपला जिथे सिंगल पाहायला मिळता हलक्यात पुश करत असताना एका धाब्याला प्राधान्य पुन्हा एकदा स्ट्राईक रुटेड आणि स्ट्राईकवरती सोमनाथ पाटील हा फलंदाज आला थोडासा धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न सोपान मात्रेने केला या षटकामध्ये महत्वाची विकेट आले आणि तिथूनच थोडासा धावगतीला ब्रेक लावलाय लाईन चांगली आहे लेन्स चांगली आहे फलंदाजाला चकवा देत असताना यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू विसावलाय अंतिम बॉल डॉट फेकलाय गोलंदाज सोपान मात्रेना 3 यस रिव्ह्यू घेतला ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर सत्यवान काकडे सर यांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल अगदी चांगली स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतो .24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करत असताना आपण पाहतोय येस फेअर डिलिव्हरी क्षेत्रशः सजून घ्या विनंती असेल लगेच हरिग्राम टीमला डॉट चेंडू फेकला गोलंदाज सोपान मात्रेना
षटक देखील तिसरं समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 61 या आकड्यावरती. या षटकामध्ये आपण पाहिलं चंद्रकांत सर तर थोडंसं धावगतीला ब्रेक दिला, कारण की विकेट आली भूषण पांडेची. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी साकारली. सोपान मात्रेंना मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धाबा खर्च केला. थोडंसं कुठे नाही, थोडंसं धावगतीला ब्रेक दिला. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅकवरती 4था ट्रम्प कार्ड. नक्कीच वागेश्वर हरिग्राम टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. बालकृष्ण बोपी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर फलंदाज पाहिलं तर संदेश पाटील आणि नॉन स्ट्राईकवरती सोमनाथ पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा, अजून एक सामना बॅलन्स आहे, त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण वेळेनुसार खेळ साकारा. बालकृष्ण बोपी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. संदेश पाटील हा फलंदाज ऑन स्ट्राईक. मध्ये फेकला, लाऊड अपील केली. LBW चा शिकार धक्का लागलाय. तिसरा बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले टीमला थाबेवरती आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये. तो मात्र गोलंदाजी करत असताना वागेश्वर हरिग्राम टीम करत भूषण पाटीलची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे धावगतीला ब्रेक लावलंय. तो मात्र हरिग्राम टीमला चांगला षटक फेकला सोपान मात्र, आणि त्याच्यानंतर विश्वास ठेवला बालकृष्ण बोपीवरती आणि त्याच विश्वासावरती ठाम गोलंदाजी केली. जिद्द चिकाटी सध्या अशी गोलंदाजी पाहायला मिळतात बालकृष्ण बोपीची. पहिल्याच बॉलवरती हा तिसरा धक्का दिलाय स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले टीमला. फलंदाज संदेश पाटील चांगला खेळ साकायला वैयक्तिक दमदार योगदान दिलं संदेश पाटीलला आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऋतिक पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सेकंड बॉलला गोलंदाज बालकृष्ण बोपी. चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करत असताना 12 मध्ये तब्बल आपण विचार केला धाब्यांची लयलूट केली. मागील 7 बॉलमध्ये थोडासा कमबॅक केलाय या मॅच मध्ये. तो मात्र वागेश्वर हरिग्राम टीमला ताबेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न सोपान मात्रेने केला आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी बालकृष्ण बोपी. तिथे संदेश पाटीलची विकेट त्याच्या अकाउंटमध्ये ऍड झाली. समोर ऋतिक पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट लाईन, परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला सुगंधित करणारी गोलंदाजी तुम्हाला बालकृष्ण बोपीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये कमबॅक करतोय तो मात्र हरिग्राम संघ. पुढचा बॉल प्रहार केलाय बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला फेकून दिला. ऑन साइडला तडाखा, मेथीसा टोकला ऋतिक पाटीलना षटकार. 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचलाय 67 या आकड्यावरती. 67 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी. समोर फलंदाज ऋतिक पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी इन झाला. पहिला बॉल डॉट केला आणि सेकंड बॉलवरती जाणल्या स्लॉगरचा षटक या आणि या षटकामध्ये प्रतिप्रहार करणं गरजेचं आणि त्याच ईर्षेनं हा फटका आपण ऋतिक पाटीलच्या बॅटमधून पाहिला. चला टॉससाठी विनंती करूया. पुढची मॅच पाहायला मिळेल. लगेच श्लोक 11 चेंज द गेम वडवली ब आणि त्याला फाईट करेल अरविंद दादा ठाकूर 11 जीवत आणि बांबन डोंगरी दोन्ही टीमचे संघनायक. टॉस साठी रिपोर्टिंग द्या. हा देखील फटका चांगला, मिड विकेट, एरिया क्लिअर, सलग बॅक टू बॅक. हा दुसरा धमाका फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतं. जिथे धाबेला थोडस स्लोवर केलं होतं, आता त्याला वेग दिला जातं फलंदाज ऋतिक पाटील याच्या बॅट मधून. 6 धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 73 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले संघ अजूनही विचार केला 2 चेंडूंचा खेळ बाकी. समोर विस्फोटक ग्रुप धारण केला. स्लॉगरच्या षटकामध्ये कशा रीतीनं फलंदाजी करायची ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण देतो फलंदाज ऋतिक पाटील. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉल डॉट, थोडासा प्रेशर आला आणि त्याच्यानंतर मोठे फटके ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. फाईन डिसमध्ये चेंडू वेगानं चाललाय. 2 षटकार नंतर येतोय ऋतिकच्या बॅटमधून हा दमदार चौकार. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सध्या बोरले टीमचा 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. वाऱ्याच्या वेगानं प्रवास, संघ दबल सत्ता
77 या आकड्यावरती. चला टॉस साठी या. पुढचे मॅच असेल स्ट्रोक 11 चेंज द गेम वडवली ब आणि त्याला फाईट करेल अरविंददादा ठाकूर 11 जीवद आणि बामण डोंगरी. दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. एस्ट्रक्शन वेगाने जातील. कॅच ड्रॉप झाले जीवनदान आणि तिथे मिळते 2 धाबा. मॅच मध्ये चुका करतो हरिग्राम टीम. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे आणि ते वाचवणं गरजेचं होतं. अंतिम बॉलवरती आल्या 2 धाबा. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार झाली स्वर्गीय सचिन पाटील 11 बोर्ले टीमचा आणि 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 79 धाबा जमा केल्या. 80 धावांचा प्रवास सेकंद 17 मध्ये श्रीशा 11 वागेश्वर हरिग्राम टीमला करावा लागेल. मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व आयोजक कमिटीचा, स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान, पनवेल दोस्ती स्पोर्ट क्लब, सर्व टीमचा आभार व्यक्त करेन की आपण समालोचक करण्याची संधी दिली. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. विशेष आभार व्यक्त करेन आमचे साथी समालोचक मित्र अर्थात वैभव ऑफिसरांना, नक्की सागर मांडवकर सर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मी ते रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मंगेश. टॉस आपण इथे करतोय. गोल्डन मॅन शिवशंभो ट्रान्सपोर्टचे नामदेव शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या वडवलीचे संघ नाही, टॉस सुद्धा आपण करणार आहोत. वडवली बी चेंज द गेम वडवली बी टॉस इथे होईल. तेजस मात्रे आणि आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये. आपण वळणार आहोत. तर 4 षटकं आणि 80 धावांची गरज आहे. लक्ष थोडंसं कठीण आहे. 24 लाईव्ह इव्हेंट अँड टीम. नेक्स्ट मॅच होईल बामण डोंगरी विरुद्ध चेंज द गेम वडवली बी या संघाला पाहतोय. आज त्यांचा खेळ सुद्धा चांगला राहिला. टोटल स्पर्धेमध्ये आपण पाहूया लेखा जोखा स्वर्गीय सचिन पाटील नावानं बोरले संघ खेळतोय. काय तगडी बॅटिंग केली. वागेश्वर इलेगाव हरिगाम याला पाहतोय. पहिला चेंडू वेग जरूर होता. वाईट बॉल
सोपान म्हात्रे जर उभा राहिला ना तर या मैदानावर वेगळं काहीतरी होईल आणि तो चंग बांधावा लागेल. सोपानकडे सुप्त क्षमता आहे. तो या मैदानाला यू टर्न देऊ शकतो. 4 षटकामध्ये 85 धावा चेस करताना आम्ही हरिग्राम संघाला पाहिले. हा एक पॉवरफुल संघ आहे. दर्शन पाटीलच्या गोलंदाजीवर कशा पद्धतीनं प्रहार होणार सोपान म्हात्रे. हा चेंडू लॉफ करतो. आम्ही थांबणार नाही आणि ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. सोपान म्हात्रेचा बल्ला बोलताय. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. हरिग्रामला माहिती आहे सोपानचं शेवटपर्यंत थांबणं मैदानावर संघ हितासाठी महत्वाचे. टॉस चेंडू कन्वर्ट केलाय. आला दिमागदार रुबाबदार षटकार. आनंद देणारा क्षण. हरिग्रामच्या पाठीराख्यांचा आवाज जरूर आपण पाहतो. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बोर्ले संघ पाहिला बॅटिंग लाईनअपमध्ये. आज पूर्वार्धामध्ये पाहिलं प्रफुल्ल चांबो नंतर मात्र संदेश पाटीलनं जोड खेळ केला. अनोख्या स्टाईलला 29. भूषण पाटील खेळला 26. 18 खेळला ऋतिक. आणि आता सोपानला हाच पलटवार करायचे. समोर ठेवला सावध पवित्रा. शांत हुशारीनं मला खेळायचं. सामना गावासाठी जिंकून द्यायचं. सामना कमालीचा होईल. बोरलेला सुद्धा माहिती आहे सोपानची विकेट आम्हाला हवंय. रोहित गरते स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. वागेश्वर 11 हरिग्राम या संघाकडे सुद्धा 7 धावा आहेत. दर्शन सांगतो काही का होईना मी या मॅच मध्ये कमबॅक करून देईल विश्वास आहे. बघा वय वर्ष सुद्धा त्याचं खूप कमी आहे. दर्शन पाटील 7 धावा. समोर ठेवला स्विंग केले. काय भेदकताय बघा. लाजवाब सुरेख चेंडू. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं करतो. राऊंड विकेटनं समोर ठेवला सोपानला. त्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसलाय. समोर वय वर्ष 19 आहेत. दर्शनला आपण पाहतो वागेश्वर 11 हरिग्राम त्याला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. सोपानकडे सर्वांचं लक्ष. 3 चेंडूचा खेळ संपल्या. 7 धावा. लक्ष थोडंसं मोठी पिटाई करावी लागेल. पुढचा चेंडू ऑफ स्टंपला आला. फटका बनवला. गॅपमध्ये वेगाने गेला दूरवर. चांबो रेडी आहे. झाली मिसफील्ड. 2 धावेसाठी निघाले. थ्रो परफेक्ट होईल शंका नाही. संदेश पाटील उभे आहेत. धाकधूक होते. धडधड असेल. 24 ला इव्हेंट टीम बघा. कॅमेरामॅन प्रचंड मेहनत आहे. अगदी बारीक बारीक गोष्टींवर लक्ष वेधले जातात. आतापर्यंत 4 चेंडू 9 धावा झाले. सोपान 4 मध्ये पोहोचला 8. कंपॅरिझन आपण करूया. जेव्हा पूर्वार्धामध्ये प्रसाद पाटीलनं षटक फेकलं 19 धावा आलत्या आणि आता धावा एकूण पाहतोय 9. नेक्स्ट बॉल दर्शनला पाहूया. लूज बॉल कनेक्ट झालाय. मिड ऑन कडे. फिल्डर रेडी. जरूर आपण तिथे पाहूया. सोमनाथ हे निक नेम सुद्धा त्याला ओळखलं जातो. तो तिथे उभा आहे. जरूर पाहतोय मिड ऑन कडे. पुन्हा दबाव निर्माण करतोय. काजू नावाने त्याला ओळखलं जातं. इक्वेशन थोडं कठीण आहे. 5 मध्ये 9 धावा आल्यात. सोपानवर सर्वांच्या नजर आहेत. हा फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर रेडी. त्या बंड्यानी पकडला झेल आणि अक्षय जो होता आज सुट्टी घेतली होती आणि बघा इथे कमालीचा कमबॅक. इन त्याला केलं. बंड्याचं महत्व का होतं. इन केल्यानंतर हा आनंद देणारा क्षण मात्र अजूनही हरिग्रामला कमी लेखून चालणार नाही. या संघामध्ये पॉवरफुल हिटिंग करणारे बॅट्समन आहेत बघा.
प्रवीण दादांना विनंती करेन रेलिंगच्या आतमध्ये जे सर्वप्रथम प्रेक्षक आहेत त्यांना बाहेर जायला सांगा, कारण रेलिंगच्या आतमध्ये तुम्ही उभे राहू नका, ही सुद्धा विनंती आपल्याला करतोय. बोलूया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 9 आहेत. 9 रन्स ऑन बोर्ड. आक्रमण करते लॉंग ऑफला. फिल्डर रेडी. पकडला झेल आणि इथे आणखीन एक धक्का. फलंदाज बाद होणार रोहित. सॉरी, जरूर पाहूया. ऋतिकनं हा झेल टिपला, समोर ठेवला. आक्रमणाचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज झाला झेल बाद. टार्गेट थोडं मोठ्या. झेल टिपला. लॉंग ऑन कडे आपण जरूर पाहूया. एकंदरीत विनिंग टार्गेट 80च आहे. लक्ष थोडंसं मोठं. मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर आता वागेश्वर 11 हरिग्राम संघाला गोलंदाजींवर आक्रमण करावं लागेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 9 धावा, 2 गडी बाद. राज जाधव नवीन फलंदाज सरकला. हरिग्रामकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. टार्गेट थोडं मोठे. स्पर्धेचा विचार केला 259 चौकार आलेत आतापर्यंत. सोमनाथ पाटील ओव्हर नंबर 2 षटक हाताळतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले या नावानं आज संघ खेळतो. 9 वर 2 गडी बाद. सामना विजय होणं हे दोन्ही संघासाठी महत्वाचं आहे, कारण विजय होणारा संघ सुपर 12 मध्ये पोहोचेल. 9 धावा दाफलकावर 2 गडी बाद. रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन आपण बाहेर व्हा, कारण क्षेत्ररक्षकांना अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या. समोर ठेवला. गॅपमध्ये खेळतो. डीप कव्हरला. फिल्डर रेडी आहे. धाव घेण्याची तयारी. संघ पुढे सरकेल. टोटल धाव फलकावर धावा आपण जरूर पाहूया. बॅटिंग टीम प्रसाद खेळतो आणि राज जाधव. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सोमनाथ पाटील. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 10 धावा झालेत आतापर्यंत. 2 गडी बाद. बॅटिंग टीम आपण पाहूया. वागेश्वर 11 हरिग्राम. सोमनाथ पाटील. नेक्स्ट बॉल. 2 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती 10 रन्स. क्रिकेट म्हणजे जोश, उत्साह. मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य, शिस्तीचा ओळखला जाणारा हा टेनिस क्रिकेट. लाईन चांगली आहे. बेदकता. दबाव निर्माण होईल. विजयासाठी लक्ष मोठे. विनिंग टार्गेटचा विचार केला तर टप्पा ओलांडायचे. ॲट दिस पाहिलं कम्पॅरिझन आपण करूया. टार्गेट 80च आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 10 धावा झाल्यात. प्रसाद आणि राज जाधवला इथे चांगली भागीदारी बनवणं हे संघ हितासाठी महत्वाचं आहे. प्रसाद पाटील. पुढचा चेंडू समोर ठेवला. लॉफ करतो. डीप खड्या. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करेल. झेल होणार का? झेल सोडलाय. बॅकअप करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न चांगले झाले मात्र मिळतील. या चेंडूवर 4 धावा. 4 धाव्याने धावफलक पुढे सरकेल. लक्ष्याच्या समीप पोहोचायचं असेल इथे प्रसादला आक्रमण करावं लागेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 14 धावा धावफलकावर 2 गडी बाद. 4 षटकांचा उत्तरार्ध. वागेश्वर 11 हरिग्राम विरुद्ध स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले. लक्ष 14 मध्ये 66. आक्रमण करतो ऑन साइडला. गॅप मध्ये चेंडू. या क्षेत्ररक्षक रेडी. वॉट गुड फिल्डिंग. चेंडू अडवला. 2 धावेसाठी प्रयत्न होतील. विनिंग कॅल्क्युलेशन. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. एका षटकामध्ये पिठाई करावी लागेल. एका षटकामध्ये जर हल्लाबोल झाला तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याचे चान्सेस असतील. वागेश्वर 11 हरिग्राम. 16 धावा दाफलकावर 2 गडी बाद झाले. प्रसादला पाहतोय राज जाधव. सोमनाथचे दुसरे षटक. प्रसाद पाटील. राज जाधव 3 मध्ये 6 वर खेळतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग टीम हरिग्राम 16 वर पोहोचले. 2 धावा. आक्रमण करतोय. संधी जरूर होणार. अंतर्वर्तुळामध्ये पकडला झेल. 2 षटक समाप्त आणि धावा दाफलकावरती आपण पाहतोय 16. गडी बाद झाले 3. तर 2 षटकांचा खेळ संपले. धावा दाफलकावरती 16. 3 गडी बाद. विशाल भोपी आले.
बॅटिंग लाईनअप वागेश्वर हरिग्राम एका फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. थर्ड ओव्हर चांबोवाला 24 इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. सामना पाहायला मिळतो वागेश्वर 11 हरिग्राम आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले. नेक्स्ट मॅच होईल कासार वडवली. आम्ही पाहतोय संघ चेंज द गेम वडवली बी. आज आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये बलाढ्य संघ होते. चेंज द गेम वडवलीला पाहिलं. आज पाहिलं मुरबी संघाला. आज श्लोक 11 वडवली विरुद्ध सामना पाहिला MS 11 जाई. आज चांगले योगदान दिलं संघ होता. हरिग्राम कोपरोली संघ या स्पर्धेमध्ये खेळला. आज मुरबीला खेळताना पाहिलं. यास गोलंदाजानं मात्र या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली. आतापर्यंत आपण पाहतोय स्पर्धेमध्ये चौकार आणि षटकार. डिटेल्सकडे आपण जरूर पाहूया. थर्ड ओव्हर धावा धावफलकावरती जरूर पोहोचले संघ. बॅटिंग करत असताना एकूण धावा 17. मॅच ऑन ठेवा खेळाडू, आपण मॅच ऑन ठेवा. एकूण धावफलके 17. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं आक्रमण करतोय. चढवला आलेला मॅच मध्ये कमबॅक होणार का? इथून सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. 6 धावेने धावफलक पुढे सरकले. टोटल स्कोर कार्ड पाहूया. सामना सुरू राहील. विनिंग टार्गेट 80च आहे. बॅटिंग करतो हरिग्राम आणि जरूर पाहूया हा दणदणीत प्रहार केलाय. स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावफलक पुढे सरकले. एकूण धावा पाहतो 23 वर पोहोचलाय. 3 गडी बाद. प्रसाद पाटील 2 मध्ये 2 वर खेळतो. विशाल बोपी त्याला साथ देतो. चांबो पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. खोदून काढला. डीप लॉंग ऑन कडे दबाव तंत्राचा वापर. सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकेल. नेक्स्ट टॉस विन टीम फिल्डिंग असेल तर आपण खेळाडू कक्षाकडे जाऊन रवाना व्हायचे. काही तयारी असेल बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीमला आम्ही विनंती करतोय. मॅच सूर्य मी विनंती करेन श्लोक 11 चेंज द गेम वडवली या संघाला आणि त्यांच्या विरुद्ध बामणडोंगरी. पुढच्या सामन्याची तयारी आपल्याला सुरू ठेवायचं. थर्ड ओव्हर 24 धावा 3 गडी बाद. मॅच ऑन राहील. गोलंदाज चांबो. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती करतो आपण बाहेर व्हा. लो फुल टॉस ऑन साईडला खेळतो. डीप मिड विकेटला मिळतील 4 धावा. स्क्रीनच्या मागे जे प्रेक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपण उभे आहात. आपल्याला विनंती आपण बाहेर व्हा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत मॅनेजमेंट आमचे आयोजक तिथे पोहोचलेत. आपल्याला विनंती करतो आपण तिथे कोणी उभे राहू नका कारण मॅच सुरू आहे. एकूण धावफलक पाहूया. संघाची धावसंख्या टोटल एकूण धावा 28. 3 गडी बाद. चांबो पुढचा चेंडू कव्हर कडे ढकललाय. डीप कडे फिल्डर रेडी. नक्कीच आपण पाहूया संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक पाहूया. टोटल रन्स तर चेंज द गेम वडवली आपण पोहोचा. आपला डिसिजन जर असेल फिल्डिंग बामणडोंगरी संघ आपण सुद्धा रेडी राहा. या सुद्धा आम्ही सातत्याने सूचना आपल्याला देतोय. 5वा चेंडू आतापर्यंत पाहिला. 29 टार्गेट 80 आणि या मॅच मध्ये आपण पाहतो मजबूत पकड निर्माण केली संघ. आपण जरूर पाहूया बोरले संघाला. स्लोवर 1 एज लागली. डीप कडे गेला. इन अंतर्वर्तुळामध्ये फिल्डर रेडी. सिंगल डबलनं काही होऊ शकत नाही. मात्र 80 धावा करायच्या होत्या. सुरुवात जर सोपान मैदानावर असतं तर चित्र वेगळं असतं. मात्र त्यानंतर या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केले. 6 मध्ये 50 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 50 धावा.
31 4 गडी बाद 5 मध्ये 49 करायचे. फॉर्मॅलिटीज. सामना हातामधून निसटला. 80 धावांचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये होतं आणि या टार्गेटला आपण पाहतोय पाठलाग करत असताना बॅटिंग लाईनअपमध्ये न मिळालेली साथ आणि आता विनिंग कॅल्क्युलेशनकडे पुन्हा लक्ष वेधूया. एकूण धावफलक स्कोर कार्डवर पाहतोय 32 4 गडी बाद. प्रसाद खेळतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 मध्ये 48 औपचारिकता. लाईन पाहिली. डीप कडे खेळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जरूर चाललाय. मिळतील या चेंडूवर 4 धावा. स्कोर मूव्ज ऑन. मात्र सामना हातामधून निसटलाय. या मॅच मध्ये चेंडू शिल्लक 3 मध्ये आपण पाहतो योगदान देत असताना मात्र हातामधून निसटलेला सामना. 80 धावांचं टार्गेट होतं. आज आपण पाहिलं ई ग्रुप मधून हे 2 संघ आक्रमण केलंय. तडाखा जरूर आहे. डीप कडे फिल्डर रेडी. सोडलाय झेल. चांबो तिथे आपण जरूर पाहिलं. प्रयत्न जरूर चांगले झाले. मात्र आता मॅच कडे कमबॅक होत असताना टोटल स्कोर कार्ड आपण जरूर पाहूया. 37 वर पोहोचलाय. 6 मध्ये 12. प्रसाद शुभम. 2 मध्ये 43 ची गरज. स्लोवर 1 ऑफ स्टंप वाईटचा कॉल येईल. पंचाचा इशारा येईल. एकूण धावफलक पुन्हा एकदा आपण पाहूया. एक वाजून 21 मिनिटं. अजूनही एक मॅच बॅलन्स आहे. 2 चेंडूमध्ये 42 ची गरज. आक्रमण केलंय. झेल सोडलाय. काही बिघडू शकत नाही. फॉर्मॅलिटीज आपण जरूर पाहूया. आणि या मॅच मध्ये आता बोर्ले संघाची आपण बाजू पाहतोय.